ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। ओम जय महादेव। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। दम 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 डमरू बोले, ओम नमः शिवाय। डम डम डमरू बोले, ओम नमः शिवाय। दम डमरू बोले, डमरू बोले, भक्त बोले, शिष्य बोले, सब बोले, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। घन घन घंट बोले, ओम नमः शिवाय। घंट बोले, ओम नमः शिवाय। घन 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 घंट बोले, ओम नमः शिवाय। घंट बोले, ओम नमः शिवाय। बम बम शंख बोले, ओम नमः शिवाय। बम बम शंख बोले, ओम नमः शिवाय। अरे भोले का नंदी बोले, ओम नमः शिवाय। भोले का नंद बोले, ओम नमः शिवाय। भोले के भक्त बोले, ओम नमः शिवाय। सर्व भोले के भक्त बोले, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोलो, बोलो 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 बोलो। ए भोले, ए भोले बाबा, भोले भोले भोले, ए भोले, ओ भोले बाबा, भोले बाबा, बाबा भोले बाबा, भोले बाबा। ए भोले नाथ तेरे दरबार में आए भक्तगण, तेरा सहारा लेते हुए। हे भोले, हे भोले भोले, बोले रे बोले, बोले रे बोले, बोले रे बोले हो, बोले रे बोले, बोले रे बोले, बोले रे बोले। भोले की जय जय, तुझे की जय जय, पार्वती जय तुझे की जय।
पार्वती शंभू की जय जय भोले की जय जय भोले की जय जय ओम नमः पार्वती हर हर महादेव भोले की जय जय भोले की जय जय ओ शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने या ठिकाणी पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये चरणाजवळ आपण फार भाग्यवान आहात की ज्यांचं भाग्य उजळलेलं आहे, ज्यांचं पुण्य फळाला आलं आहे. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. लक्षात राहू द्या, अतिपुण्य जन्मोजन्मीचं पुण्य ज्यावेळेस आपल्या पदरी परमेश्वर देतो, भोलेनाथ देतात, विश्वनाथ देतात, त्याच वेळेस ही कथा, ही गंगा आपल्याला ऐकण्याचं सौभाग्य मिळतं. ते तुम्ही आहात सगळेजण, हे भाग्यशाली, अतिभाग्यशाली आहात. जेणेकरून शिवमहापुराण कथा आपल्या नगरीमध्ये भगवंताच्या पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये आपण श्रवण करतात. भजे पांडुरंगम. आपल्याला माहिती आहे की भगवान पांडुरंगाच्या इथं जर बघितलं तर शिवलिंग आहे, मस्तकावर धारण केलेलं आहे. आणि ज्यांच्या इथं भगवंत मस्तकात अंतःकरणामध्ये प्रवेश करतात, असं सांगितलं जातं की आपण आपल्या देवाला ओळखण्यासाठी देव आपल्या मस्तकातच पाहिजे. लक्षात घ्या. जसं एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज गाथा ही माथ्यात आली पाहिजे. ज्ञानेश्वरी आज या ठिकाणी पारायण चालू आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अतिशय सुंदर. आणि त्यानंतर आपण शिवमहापुराण कथा ऐकतो आहोत, अखंड हरिनाम सप्ताह. त्या निमित्तानं या ठिकाणची समिती, विश्वस्त, अध्यक्ष, सचिव, सर्वजण, अध्यक्ष आमचे राजेंद्र भाऊ, सचिव, त्यांचं विश्वस्त मंडळ, अतिशय चांगलं नियोजन आयोजन आहे. तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. कारण प्रसन्नता फार आहे. कधी कधी खूप क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. आणि इथं जे आले आहे, पांडुरंगाला दर्शन करून आपण इथं बसलो. भगवान शंकराला जे मान्य आहे, असं सांगितलं जातं की महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकराला नमस्कार करताना नमः शिवायचा जप झाला पाहिजे. जसं लोक आता प्रत्येकजण आम्ही काही ठिकाणी बघतो की श्री अगदी सुंदर असं कधी कधी श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र म्हणतात. का म्हणतो आपण हा मंत्र? हा देवाजवळ गेल्यावर म्हणायचा मंत्र आहे. श्री म्हणजे पार्वती. काय आहे? काय? श्री म्हणजे काय आहे? पार्वती. श्री शिवाय. शिवाय म्हणजे भगवान शंकर. अगोदर पार्वतीला नमस्कार करा, श्री शक्तीला नमस्कार करा. भगवान शंकराकडे जर बघितलं तुम्ही तर भगवान शंकर खाली बसलेले आणि पार्वती कुठे आहे? कुठे आहे बघितलं तुम्ही? महादेवाच्या मंदिरात गेले होते तुम्ही? पार्वती कुठं असते? अशा ठिकाणी आहे. आणि भगवान शंकर बसलेले आहे. भगवान शंकर सांगतात की या शक्तीला महानता द्या, श्रद्धेला असं एक विशिष्ट प्रकारचं स्थान द्या. आणि ज्याच्या घरामध्ये ज्या शक्ती मातृशक्ती असो, स्त्री शक्ती असो, हिचा आदर होतो ना, तिथं लक्ष्मी कायम टिकते. याचं लक्षात राहू द्या. भगवान शंकराने सुद्धा आदर केला. असं नका म्हणू की जय 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 बायको तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू, हे नाही. असं नाही, एवढं नाही.
आपल्याला लक्षात राहू द्या, जेणेकरून भगवान शंकरानं माता जगदंबा परंबा जगज्जननी मा पार्वती मातेला असं विशिष्ट प्रकारचं स्थान दिलं. पण पार्वतीला एवढं मोठं पण देऊनही या ठिकाणी पार्वती अखंड कुठं पाहते? भगवान शंकराकडे पाहते. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे पार्वतीने कोणाकडे पाहावं? आपल्या महादेवाकडे अखंड लक्ष राहू द्या. शिव कल्याणी माता भवानी जय 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 गे वीरापानी शिव कल्याणी माता भवानी. अति सुंदर आहे की हा आदर्श एक परिवाराकडून घ्यायचा. भोलेनाथ बाबाजी भगवान शंकर नंदीवर बसताय. कशावर बसतात? आणि नंदीच्या कानात तुम्ही 24 तास बोलतात. आता एवढ्या मोठ्या महिला मंडळ आहे, मातृशक्ती आहे. माझ्या दिवाळीला सख्या बहिणीकडे भाऊ आला, खूप आनंद वाटला. अशा वेळेस नसतं बोलवलं. वास्तविक हा आनंद आहे. आणि म्हणून ज्यावेळेस पवित्र असा दिवाळीचा सणाच्याच वेळेस ही आणि कार्तिक महिना आहे, भगवंताची पवित्र अशी एकादशी येणार आहे. देव उठणी एकादशी आहे. देवाला उठायचं आहे चातुर्मासातून आपल्याला. आता भगवान पांडुरंग 4 महिने शयनावर झोपलेले आहे आणि आपण एकादशीला त्यांना उठवणार आहोत. देवा 4 महिने आता विश्रांती घेतली, उठा उठा साधू. आपण म्हणतो पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, आता दर्शन द्या सकळा. हा आपल्याला विषय हे होऊन जाईल. मग लक्षात राहू द्या की उठायचं आहे देवाला आणि देव उठणार आहे. ज्यावेळेस आपण ह्या पवित्र पार्वतीचं स्मरण करत आहोत मंदिरात गेल्यानंतर, ह्या की जसं पार्वती भगवान शंकर नंदीवर आहे, या सगळ्या बसलेल्यापैकी स्वतःसाठी काहीच मागत नाही. मी वर हात करून सांगतो, फक्त एकच जातात, माझ्या मुलाला पास होऊ दे, नोकरी लागू दे, माझ्या नवऱ्याचं कल्याण होऊ दे आणि त्यांची दारू सुटू दे. तुमच्यासाठी काय मागितलं? तुम्ही तुमच्यासाठी काय मागितलं? कानात काय मागितलं आतापर्यंत? तुमच्यासाठी तुम्ही कधी काही मागतच नाही. म्हणून तुम्ही शक्ती आहात, महान आहात, श्रद्धा आहात. आणि म्हणून भगवान शंकरानं पार्वतीला कशावर बसवलं? सिंहावर, वाघावर बसवलेलं आहे. ती वाघावर बसते. भगवान शंकर कशावर बसतात? नंदीवर बसतात. पण वाघ आणि नंदी समोर आला तर त्यांच्यात कधी भांडण दिसलं तुम्हाला? किंवा नंदीनं वाघाकडं पाहिलं आणि वाघानं लगेच झडप मारली, असं कधी झालं? हे पार्वतीचं वाहन वेगळं आहे. वाहन वाघ असेल आणि इकडं नंदी असेल तरीही समोरासमोर आहे. भगवान कार्तिकी मोरावर बसलेले आहे. कशावर बसले? कार्तिक स्वामी मोरावर बसलेले आहे. आणि मोर जर सापाला पाहिलं भगवान शंकराच्या गळ्यातल्या अलंकाराला तर मोर तुटून पडतो. परंतु मोर कार्तिक स्वामीचा असूनही सापाला कधी स्पर्श नाही. परिवार वेगवेगळा आहे. भगवान गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. काय? उंदीर आहे. आणि उंदरानं जर कदाचित सापाकडं बघितलं, सापाने उंदराकडं बघितलं तर काय होईल? परंतु कधीच भांडण नाही आहे. याचा अर्थ भगवान शंकराला आपण सर्व सरळ एकही गोष्ट दिली नाही. त्रिशूळ जरी असला तरी तो असा आहे. प्रत्येक त्रिपुंड लावा 3 याचं, 3 बेलाचं पान 3 याच्यावर आपण 1 तास बोलू. लक्षात राहू. म्हणून कपाळाला भस्म ज्याच्या आहे कायम पाहिजे. कमीत कमी कथा येतोपर्यंत तर लावा. असं नाही की स्त्रियांनी लावू नये, सगळ्यांनी लावलं पाहिजे. दक्षिण भारतात चला, सगळेजण काय लावतात?
भस्म लावतात. भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसले प्रभू जवळ. कमीत कमी कपाळाला भस्म तर लावा. कथा चालू आहे तोपर्यंत, नाही तर लाज वाटत आपल्याला. नको भस्म काय लावायचं. कपाळ देवाने दिलेला आहे, लावण्यासाठीच आहे. भस्म लावा. गळ्यात रुद्राक्ष राहू द्या, एक तरी रुद्राक्ष. असं नाही की स्त्रियांनी रुद्राक्ष घालू नये, प्रत्येकाने रुद्राक्ष घालण्याचा अधिकार आहे. माणूस कितीही अपवित्र असो त्याने रुद्राक्ष घातलाच पाहिजे, कारण तो सगळ्यात जास्त पुण्यवान आणि पवित्र होतो त्याने रुद्राक्ष घातला. गळ्यात रुद्राक्ष, तुळशीची माळ का होईना पाहिजे. गळ्यात रुद्राक्ष पाहिजे, कपाळाला भस्म पाहिजे आणि कानात मंत्र पाहिजे. कोणता? नमः शिवाय. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. मंत्र कायम मुखात पाहिजे. हो, याला त्रिवेणी संगम म्हणतात. काय म्हणतात याला? मुखात मंत्र, राम नाम असो, पांडुरंगाचं नाव घ्या, कारण देवात भेद नाहीये, भेद आपल्यात आहे. कारण हरी आणि हरात भेद मानायचा नाही, कधीच नाही. मनात सुद्धा आणायचा नाही की पांडुरंग वेगळे आहे आणि भगवान शंकर वेगळे. हरि हरा भेद, हरि हरा भेद नाही नका करू वाद, काही नका करू वाद. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. ओ गोडी साखरे चेताई. रात्रंदिवस राम जपे सदाशिव. रात्रंदिवस जप करताय, लक्षात राहा. आपण ओम नमः शिवाय. आता आम्ही संन्यासी असून, भगवान शंकराचे भक्त असून, जर आमच्या पुढं संन्यासी आला समोरासमोर, तर त्यांना आम्ही ओम नमो नारायण म्हणतो. काय म्हणतो? कारण भगवान शंकराच्या भक्ताने ओम नमो नारायण म्हणायचं आणि ते समोर आले तर आमच्या पुढं ओम नमः शिवाय म्हणतात. का बरं? एका एकाच्या हृदय. हा भाव आपल्याला अजून कळत नाहीये. भगवान शंकराला एकतर 11 प्रदक्षिणा मारायच्या. किती मारायच्या? एकतर 12 मारायच्या, एकतर 21 प्रदक्षिणा मारायच्या. एका प्रदक्षिणामध्ये भगवान शंकराला बाहेरून, आतून नाही, आतून पार्वती बसलेली असते चरण सेवा करण्यासाठी, म्हणून तिथं अर्धी प्रदक्षिणा आहे. किती प्रदक्षिणा आहे? भगवान पिंडीजवळ अर्धी, पण बाहेरून एक प्रदक्षिणा मारली तर त्रिभुवनात जेवढे देवता आहेत तेवढ्या देवत्याला प्रदक्षिणा होतात. आपल्याला माहीत नाही. भगवान शंकराला एक तांब्याभर पाणी टाकलं, बेलाचं पान व्हायला का आपल्याला पळायची घाई राहते, पण प्रदक्षिणा पूर्ण झालीच पाहिजे. एक तरी किती किती प्रदक्षिणा केली पाहिजे? एक तरी, 11 तरी, 12 ज्योतिर्लिंग असले 12 तरी, नाही तरी 21 तरी प्रदक्षिणा झाल्या पाहिजे. एक लक्षात राहू दे. एवढ्या प्रदक्षिणा केल्याशिवाय आपल्याला दर्शन पूर्ण होत नाही. आणि भगवान शंकराचा एखादा भक्त भेटला, नमः शिवाय तिथं जप करताय, तर त्याला जर अन्न थोडंसं प्रसाद दिला
तर आपण समजायचं की प्रत्यक्ष भगवान शंकराला जेव घातलं म्हणून भगवान शंकर सांगितलं. थोडंसं त्याला घास भरावला पण आपल्याला कळतच नाही. त्याच्यामुळे प्रदोषच्या दिवशी प्रसाद असतो. भगवान शंकराचा नैवेद्य भेटला की समजायचं आपलं कल्याण झालं. तिथला प्रसाद आज या ठिकाणी आपण 7 दिवस दररोज प्रसाद आहे. कोणाचा आहे तो? भगवान शंकराच्या नावाने. तो प्रसाद घेतल्याशिवाय जायचंच नाही. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना अनिर्शोभ जायते प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवं पर्वतिष्ठते. अंजनी गर्भसंभूतं कुमार ब्रह्मचारिणं दृष्टिदोष विनाशाय हनुमंते. या ठिकाणी किती गोड आहे. हनुमंते स्मराम्य. नाही जर एवढा मंत्र पाठ होईल का तुमचा? एवढा नाही होणार ना. मग याच्यासाठी काय म्हणायचं? शेवट हातात पाणी घ्यायचं जेवायला बसल्यानंतर आणि एकच म्हणायचं हनुमंते, पाणी फिरवायचं. किती सोपं आहे. हनुमंते स्मरण. याचं का? दृष्टी दोष विनाशाय. अन्नावर जर दोष झालेला असेल, कोणाच्या दृष्टीचा दोष झाला, कोणाचा, तो दोष नाशण्याची शक्ती फक्त हनुमंताच्या नामात आहे. हनुमंते लक्षात राहू द्या. हातात पाणी घ्यायचं. तुम्हाला वाटलं मुंग्या येऊ नये म्हणून पाणी फिरवतो, काय माहिती काही काहीला पाणी फिरतो उलटी फिरवू द्या. नाही, हातात पाणी घेऊन फिरवल्याशिवाय जेवायला बसायचंच नाही. जेवताना 5 घास तरी मौन धरायचं. काय करायचं? कमीत कमी 5 घास. आपल्याला जेवताना खूप बोलायला लागतं. एक इतर वेळेस नाही बोलत पण जेवताना सगळंच बोलून मोकळं होतं माणूस. आणि म्हणून ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो, शास्त्र सांगतं की आपण, शास्त्र सांगतं की पहिला अग्नीला घास द्यावं, पंचमहाभूते आहे. त्यानंतर दुसरी भाकर जे आपण तयावर ठेवतो ती गाईच्या नावानं कमीत कमी 1 घास कवेना काढून ठेवावं. आपण म्हणतो सकाळी उठून पहिली भाकर गाईची, ऐका रुक्मिणी पहिली भाकर गाई. जनार्दन बाबा पुत्र माळसा आईचे, ऐका रुक्मिणी पुत्र. भाकर गाईला दिलीच गेली पाहिजे. पण तुम्ही म्हणा बाबाजी तर गाईच नाही, आता कोणाला द्यायची? त्याच्या नावाने 1 घास काढून ठेवा. शास्त्र आहे, पहिली भाकर गाईला आणि शेवटची भाकर कुत्र्याला. शेवटची भाकर दिलीच गेल्या पाहिजे. थोडंसं उष्टपाष्टक व्हायला द्या. पण इथं आमच्याकडं नोकरीला आहे सगळेचे सगळे काय आहे? नोकरीला पहिली भाकर पती द्यावाला. खरं आहे का नाही? डब्यात पहिली भाकर त्याला आणि मग शेवटी भाकर जी वरती ती स्वतःला खाऊन घेते. कोणाच्या नावाची ती? मोठ्याने बोला, कोणाच्या नावाची आहे? कुत्र्याच्या नावाची. बिचारा दारात आला ते गाईच्या नावाने खाल्ल्यामुळे तो बिचारा शेपटे हालून देतो आणि हा दारात येत नाही. तो वा वा वा. कोणाच्या नावाने खाल्लं तुम्ही? इथून पुढं खरं आहे. ही कोण सांगणार आहे तुम्हाला? म्हणजे पहिली भाकर थोडी का होईना गायला काढून ठेवायची. आपल्या घरात अग्निनारायण तृप्त झाला पाहिजे, आपल्या घरात गाय तृप्त झाली पाहिजे, आपल्या घरात एक कुत्र जे आहे पितर लोकांसाठी आपण देतो. म्हणून ह्या गोष्टी माहिती पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ह्या सरळ. एकदा पुष्प आहे, हे पुष्प भगवान शंकराला, पुष्पाचे 5 प्रकारचे पुष्प वाहिल्या जातात देवाला. कमळ भगवान शंकराला फार आवडतं. काय आवडतं? कमळाचं फुल. अतिशय पहिलं भगवान शंकराचं मंदिर गावाच्या बाहेर असायचं. तिथं तळं असायचे आणि तळ्यात कमळं असायचे. बरोबर आहे का नाही? म्हणून कमळं व्हायचे. कमळाचं फुल वाहिल्याने काय भेटतं? त्याच्यानंतर शंखपुष्पे असते, एक फुल असतं, ते वाहिलं तर खूप छान असतं. भगवान शंकराला कमीत कमी पुष्पदंत नावाचा एक सुंदर असा भगवान शंकराचा भक्त आहे आणि दररोज भगवान शंकराला वेगवेगळे फुलं आवडतात. आणि भगवान शंकराला फुलांचा शृंगार फार आवडतो. सोन्याचा नाही आवडत, चांदीचं नाही आवडत. सोनं चांदी तर आवडत नाही, मुळीच नाही. तुम्ही किती वाहिलं तरी घेणार नाही आणि घेतलं बी तर तो ठेवणार नाही, कुठं जागाच नाही त्याला घ्यायला.
बरोबर आहे का नाही? पती पार्वतीचा योगी राज, पती पार्वतीचा योगी राज, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. म्हणून पुष्पदंत नावाचा अतिशय अजूनही जर तुम्ही गेलात, प्रकाशा म्हणून आहे, त्याला प्रतीक काशी असं नाव होतं पहिलं. काय नाव होतं? प्रकाशा. कोणी कोणी पाहिलं? इथं धुळ्याजवळ नंदुरबारजवळ प्रकाशा, त्याला प्रतिकाशी नाव होतं. आपल्या लोकांनी त्याला प्रकाशा नेऊन टाकलं. त्या प्रकाशाला पुष्पदंत नावाचा आपण म्हणतो. महिम्न पारम ते ही एकही आहे, सुंदर महिम्न स्तोत्र आहे. प्रकाशा म्हणून स्थान आहे. आणि पुष्पदंत नावाच्या त्या ठिकाणी अजूनही जिथं ध्यान धारणा केलेली आहे, जिथं तपश्चर्या केली, त्यांचं मंदिर आहे. ते हजारो फुलं वेगवेगळ्या आणायचे आणि महादेवाला व्हायचे. महादेवाला कोणतंही फुल चालतं, किती विषारी धोत्र्याचं जरी असलं तरी चालतं, कारण धोत्र्याचं फुल वाहिलं तर पुत्र संतान होते. ज्याला पुत्र संतान नाही त्याने धोत्र्याचं फुल व्हावं. ज्याला अनेक प्रकारचा शत्रुत्व त्रास आहे, अनेक प्रकारचा, त्यांनी याचं फुल वाहतात, रुईचं फुल वाहतात भगवंताला. मारुतीला एक चालतं आणि एक जणाने विचार, बाबा तुम्ही बरं झालं म्हणे सांगितलं. म्हणे काय झालं? रुईचं फुल बरं झालं सांगितलं. म्हणलं झालं काय, तुला एवढं कोण वैरी आहे? म्हणे घरात माझी सासू माझी वैरी आहे. अरे म्हणलं त्याला कोणतंच फुल चालणार नाही, ती तुझी आई आहे. भगवान शंकर त्या फुलाला मान्य करणार नाही. एक एक फूल आहे, कन्याचं फूल वाहावं, नवे नवे शेमी वाहावं. शेणीपासून काय फायदा? हे आपण जे आपल्याला हे सगळ्या गोष्टी आज सांगणार आहे. म्हणून पुष्पदंत नावाचे अगदी सुंदर एका बगीच्याजवळ गेले. बगीचा राजाचा होता, खूप ऐकण्यासारखा आहे. आणि राजाच्या बगीच्यात गेल्यानंतर अगदी तिथं आतमध्ये प्रवेश मिळाला पुष्पदंतला. त्याने सांगितलं, माझ्या भगवान शंकराला फुलं व्हायचे, द्या ना तुम्ही, मी विनंती करतो, द्या मला फुलं. हे हा राजाचा बगीचा आहे, तुला आत प्रवेश नाही, तुला जाता येणार नाही, तुला आत प्रवेश मिळणार नाही. पुष्पदंताकडे अशी शक्ती होती अदृश्य होण्याची. पुष्पदंत अदृश्य झाले आणि अदृश्य झाल्याने जेवढे पाहिजे तेवढे फुलं तोडले आणि भगवान शंकराला वाहिले. असं करता करता दररोज ते यायचे, त्यांना बगीचा माहीत झाला, अदृश्य व्हायचे, फुलं घेऊन जायचे. एकदा एक दिवस राजाने ठरवलं की अरे आपल्या बगीच्यातले फुलं कशी काय जातात? दिसत तर कोणीच नाही, पहारे तर सगळ्या बाजून लावले, कोण असं हे आहे का फुलं घेऊन जातात? सगळ्या पंडिताला सांगितलं, सगळ्या याच्यावर काहीतरी विलाज काढा. त्यांनी सांगितलं भगवान शंकराच्या पिंडीवरची फुलं उचलून आणायची, त्याला निर्मल्य म्हणतात. ते निर्मल्य आणायचं आणि तुमच्या बगीच्यात फेकून द्यायचे. त्याच्यावर जर पाय पडला तर जो अदृश्य झालेला आहे तोला सगळी त्याची शक्ती नाहीशी होऊन दे. ऐका जरा बारकाई नाही. त्यावेळेस राजानं पंडिताला सांगितलं, ते फुलं आणले गेले आणि सगळ्या बगीच्यात फेकले. पुष्पदंत आले, आतमध्ये प्रवेश केला, पाहिजे तेवढे फुलं तोडले आणि तोडताना त्यांच्या पाय भगवान शंकराच्या निर्मल्यावर पडला. याचा अर्थ आपला पाऊल कधीही बेलावर पडू नये. आपण पूजा करताना दक्षता घ्यावी की कोणीतरी बेल वाहिलेलं आहे, कोणी फुलं वाहिलेली आहेत, त्याच्यावर आपण पाय ठेवतो आणि देवाची पूजा करतो. कधीच करायची. निर्मल्यावर पाय पडले तर आपली सगळी शक्ती वाया जाते. म्हणून भगवान शंकराचं फुल घ्यावं, त्याचा सुगंध घ्यावं, आतमध्ये प्रवेश केला तरी चालतो त्या सुगंधाने. आणि ज्यावेळेस पाय पडला आणि तिथं पुष्पदंत दिसायला लागले, सगळ्यांना सांगितलं अरे ते पुष्पदंत आहे, हे तर फार मोठे ज्ञानी आहे, आता याला राजाने जर पकडलं तर काय शिक्षा देईल सांगता येणार नाही. पुष्पदंताने हात जोडले, भगवंता मी काही चोरी केली नाही, मी तुझ्यासाठी फुलं आणत होतो पण आज मी पकडला गेलो. म्हणून डोळे झाकले आणि पुष्पदंतानं एक श्लोक सुरू केला, महिम्न पारम ते परम विदुषु यद्र स्तुती स्तुतीर ब्रह्मादीना मपि तव सन्नास्तव गिरा अतितम पंथान. इतकं सुंदर महिम्ना स्तोत्र म्हणले.
स्वतः ही महिम्न स्तोत्र म्हणल्यानंतर साक्षात भगवान शंकर त्या बगीच्यात एक पुष्पदंतासाठी प्रगट झाले आणि प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि पुष्पदंताला आपल्या कुशीत घेऊन बाहेर आले. म्हणून महिम्न स्तोत्र पाठ करावं. काय करावं? महिम्न स्तोत्र लिंगाष्टक पाठ करावं. भगवान शंकराजवळ गेलं का लिंगाष्टक आपल्याला आलं पाहिजे. भगवान शंकरा गेलं का आपल्याला बिल्वाष्टक आलं पाहिजे. भगवान शंकराकडे गेलं तर नाही काही तर नमःशिवाय तरी म्हणलं पाहिजे. किती सोपं आहे. काही काही लोकांना मातीची पिंड बनवायची आवडतात आणि मातीच्या पिंडी बनवताना 12 बनवायच्या. किती बनवायच्या लक्षात आहे? 12 बनवताना पहिल्यांदा म्हणायचे सौराष्ट्र सोमनाथ आहे, हे श्रीशैल्य मल्लिकार्जुन आहे, उज्जैनी महाकाल आहे, हे भीमाशंकर आहे. असे 12 ज्योतिर्लिंगाचं नाव घ्यायचं आणि पूजा करायची. तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाला जायची गरज नाही. तुमच्या घरात 12 ज्योतिर्लिंगाचं पूजन झालं. ब्रह्ममुरारी सुराचित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशकलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुनि प्रवर्तितलिंगम कामदहन करुणाकरलिंगम रावण दर्प विनाशकलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम सर्व सुगंध सुलेपितलिंगम बुद्धि विवर्धन कारकलिंगम सिद्ध सुरासुर वंदितलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम. झाले 12 ज्योतिर्लिंग. कसे करायचे माहीत झालं? उद्यापासून फक्त माती आणायची, कुठली पण नाही आणायची. माती घ्यायची, मातीची 12 ज्योतिर्लिंग बनवायची आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाची मी पूजा करते असं म्हणायचं. खूप सुंदर कथा आहे. आणि अशी पूजा केल्यानंतर एखादी कुमारिकाने जर पूजा केली एखाद्या मुलीने तर तिचं सुंदर ठिकाणी चांगल्या ठिकाणी विवाह होतो. आपल्या सर्व मनोकामना जर पूर्ण करायचं असेल तर मातीचं शिवलिंग बनवा. बेलाच्या झाडाखाली जायचं आणि तिथलीच माती घ्यायची आणि तिथं शिवलिंग बनायचं आणि तिथंच पूजा करायची आणि बेलाच्याच झाडाखाली विसर्जन करायचं. झाली पूजा. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा ओ जय जगदीश. किती सोपं आहे. भोले बाबाला फक्त शेवटी म्हणायचं संध्याकाळच्या वेळेस, देवा जा आता तुमच्या ठिकाणी कैलासात जा, दिवसभर पूजा केली मी आज. किती सोपं आहे. सगळ्या मनोकामना तुमच्या फक्त करून बघा उद्यापासून. ते म्हणाल बाबाजी इथून चिखल आणायचं कुठं? जमिनीवर. वारुळाची माती चांगली असते, गंगेची माती चांगली असते, नर्मदाची माती चांगली असते. ज्या ठिकाणी पवित्र बिल्व. आणि काही काही लोक म्हणतात तुळशी पान महादेवाला चालत नाही. नक्की चालतं. माणसाला मोक्ष आणि भक्ती पाहिजे असेल तर तुळशीचं पान भगवान शंकराला नक्की व्हा. असं नाही की तुळशीचं पान महादेवाला चालत नाही. बेलाचं पान जेवढं प्रिय आहे तेवढं महादेवाला तुळशीचं पान सुद्धा प्रिय आहे. एक एक 5 फुलं उद्या तुम्हाला सांगणार आहे. पारिजातक, बेलाचं पान, तुळस, हे सगळ्या याच्यावर तुम्हाला चिंतन होणार आहे. अतिशय तुम्ही आलात. आणि म्हणून जर आपण नुसतं एखादा मुक्का आहे, विद्वान नाही, बोलता येत नाही, त्याला कधी वाचाच बाहेर येत नाही, तर त्याने स्तूपानं भगवंताला स्नान घालावं. कशाने घालावं? कशाने? तूप गाईचं शुद्ध स्नान घालायचं आणि ते तूप जाऊ द्यायचं नाही. परत आपल्या पातेल्यात धरून घ्यायचं आणि त्याचा प्रसाद बनवायचा आणि त्याला खाऊ घालायचं. माहिती आहे तुम्हाला? अजून नाही. आपण तूप लावतो आणि मोकळं होतो, पण आपण तूपच एवढं नेतो न आपल्या बोटाला न देवाच्या बोटाला. आपलं तूप लावणं असं आहे. देवा जाऊ दे भोले बाबा आहे ते काय प्रश्न. एकदा असं झालं की आमचे सावता महाराज अगदी शेतीमध्ये मग्न असायचे. त्यांना पंढरपूरला वारीला नाही जाता आलं एक दिवस. आणि न जाता आल्यामुळं मस्त नामदेव महाराज कीर्तन करायला लागले.
आणि कीर्तन करता 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 ज्ञानेश्वर माऊलीनं पाहिलं की अरे नामा तू फार सुंदर कीर्तन करतोयस रे, परंतु कीर्तनात पांडुरंग नाहीये. बघा, ज्ञान पाहू शकतं, नाम पकडू शकतं. बारकाईने ऐका, ज्ञान फक्त पाहतं, नाम पकडतं. म्हणून नाम श्रेष्ठ सर्वा ठाई ऐशी वेद देती बाई. लक्षात राहा. म्हणजे नामाला कलियुग केवळ नाम आधारा. नाम खूप श्रेष्ठ आहे. नामदेव कीर्तन करत आहे आणि माऊली सांगताय की देवा अरे नामा, अरे कीर्तनात सगळे टाळ घेऊन उभा आहे, परंतु कीर्तन ऐकणाराच नाही आहे. पांडुरंग कुठं आहे? नामाने सांगितलं देवा ज्ञाना कुठं गेले असतील रे? ज्ञानाने सांगितलं अरे सावता महाराजांकडे गेले, मळ्यात गेले. अरे पण कीर्तन सोडून चाल पटकन लवकर. दोघ जण पळत सुटले. ज्या वेळेस ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज मळ्याकडे निघाले. सावतोबा अरे माझ्या मागं 2 चोर लागले म्हणे. आता ऐका जरा, काय लागले? 2 चोर लागले म्हणे. एक नाम आहे आणि एक ज्ञान आहे. 2च मला पकडतात, जगात मला दुसरं कोणीच पकडणारा नाहीये. लक्षात राहू दे. एक नाम पकडता देवाला आणि एक नाम पाहत, ज्ञान पाहत. मला लपू दे रे म्हणे कुठंतरी. आता सावता महाराजांनी सांगितलं अरे बाबा देवा हे एवढं मोठं ऊस वाढला, लपा त्याच्यात. कांदा मुळा भाजी आगी विटाई माझी, याच्यात लपा. मला सगळ्यात तुम्ही दिसताय. मोठ नाडा विहीर दोरी, सगळं मला अवघी भरली पंढरी, मला सगळ्या ठिकाणी तुम्ही दिसताय देवा. अरे म्हणून तू मला कांद्यात मुळ्यात भाजीत सगळे पाहतो म्हणून मी तुझ्या दारात आलो, मला लपायला जागा दे. सांगितलं याच्यात नाही लपायचं. मग कुठं लपायचं देवा? म्हणजे मला इथं जागा पाहिजे. म्हणून देवानं काय केलं? स्वतः सावतोबानं हातात हे घेतलं, हृदयबंदी खाना, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोणीला, आत विठ्ठल कोणीला. हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल आलं कोणलं, नामदेव आले पळत पळत. अरे सावतोबा कुठे आहे पांडुरंग? सावतोबा एक नाही दोन नाही, आता आज ज्यांच्या हृदयात जो बसला आहे काय बोलणार. नामा आले पळत पळत. सावतोबाने सांगितलं आता काय करावं. त्याच वेळेस पितंबर थोडा बाहेर होता. नामा अरे सावतोबाच्या हृदयात जाऊन बसला रे, ओढ बाहेर. ज्ञानानं दाखवला, नामानं वाढला बाहेर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरिला पंढरीचा चोर. लक्षात राहू द्या. म्हणून नाम घेत राहा. ते देवाचं कोणतंही घ्या, पांडुरंगाचं घ्या, भगवान शंकराचं घ्या. एकदा एक दानचन नावाचा भक्त होता, काशीला राहत होता, पण कधीही गंगेचं स्नान केलं नव्हते, आयुष्यात नव्हतं. त्याच्या पत्नीने सांगितलं अगं आहो आज शिवरात्र आहे, जा, सगळे लोक स्नान करू राहिले, तुम्ही बी जा ना. सांगितलं मी नाही जाणार. म्हणे का? अहो तिथं सगळे पंडित लोक बसेल राहतात, ब्राह्मण, ते दान करावं लागतं. मग दान करायचं असेल तर मग काय घाबरता, देऊन टाका ना. ए चुप बस, तुला काय लागतंय, मी नाही जाणार दर्शनाला, मला नाही जायचं गंगा स्नानाला. म्हणजे अहो असं करा, थोडं खाली जा डोंब्या घाटावर, जिथं स्मशानात 24 तास जळतात तिथं जा, तिथं कोण ब्राह्मण भेट. हा बरं झालं म्हणे सांगितलं. अहो काय सांगा, तो दानचंद निघाला ना हळूहळू, पहाटे 3लाच निघाला. गेला जिथं सगळ्या बाजूने स्मशानात सगळे प्रेतच जळत होते. हे गेलं डुबकी मारली. याला वाटलं वा वा कोणीच पंडित नाही. बाहेर निसता असं वर आला
माझे भोले बाबाने पंडिताचं रूप घेऊन ब्राह्मणाचं रूप घेऊन बाहेर येऊन बसले. वा 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 दानचंद, बरं झालं तू इथं स्नान केलं. जो इथं स्नान करतो तो वर्षाचं दान देऊन जातो. याला थंडी ताप आला. याला वाटलं पकडलो. याला सांगितलं अरे भो जा लवकर बाहेर ये, बोल काय देतो. याने सांगितलं तुम्ही कोण आहे? म्हणे मी ब्राह्मण आहे. म्हणे इथं कशाला बसले तुम्ही? म्हणे माझ्या एकट्याचा हाच घाट आहे कायमचा. घाटच माझा हा आहे. या घाटावर प्रत्येकाला यावंच लागतं. कोण नाही की ह्या घाटावर येत नाही. ज्ञानीय सुखी ज्ञान गती एक आहे दान. ज्ञानीय सुखी ज्ञान गती एक आहे जाण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा साण. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी. आहे जग हे नश्वर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो म्हणून लक्षात राहू द्या. स्नान करून बाहेर आला, सांग म्हणली काय देतो. त्यांनी सांगितलं देतो, या पायली भर बाजरी देतो. जे पळाला पाठीमागच पाहिलं नाही. घरात येऊन बसला, बायकोला सांगितलं दरवाजा लावून घे ग. म्हणे काय? काही नाही म्हणे, मी स्नान करून आलो म्हणे. आता त्याला वाटलं मी पत्ताच सांगितला नाही, पण याला कोणाचा पत्ता माहीत नाही. याला सगळ्याचे पत्ते माहिती आहे. एकही असं नाही का त्याचा पत्ता माहीत नाही. तो विश्वनाथ आहे. आम्ही विश्वनाथ, तुम्ही 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 विश्वनाथ. ओ दीनरंगा मी अनाथ, दीनरंगा मी अनाथ. कृपा करा लाते थोडी, कृपा करा लाते थोडी, कृपा करा लाते थोडी, कृपा करा. तो घरात जाऊन बसत नाही तर देवाने दरवाजा वाजवला. अरे भो दरवाजे उघड. पत्नीने सांगितलं का हो तुम्ही कोणाला काही सांगितलं होतं काय? म्हणे हो पण तिकडं मी सांगितलं. त्याला कुठं पत्ता सांगितला? म्हणतोय की माझी पायली भर बाजरी देऊन टाक. त्याला सांग म्हणे मला थंडी ताप आला. घडलेली कथा आहे दानचंदच्या बाबतीत. अर्धा एक तास होऊ दिला. 2 तासांनी परत देवाने दरवाजा वाजला. ए भो उघड ना दरवाजा, द्यान माझं दान. हळूच म्हणतो बायकोला कानात, सांग तो दान देणाराच म्याला म्हणे. लक्षात. आता तर देव महादेव आहे, ते काय सोडणार आहे त्याला. महादेवाने सांगितलं. आता हे ब्राह्मणाच्या रूपात होते ते. म्हणे जर माझा भक्तच जर गेला तर मी कस काय त्याला सोडून जाऊ. महादेवाने दिली दौंडी गावात. दानचंद गेला, सगळं गाव जमा. याने श्वास रोखून धरला आणि बाहेर स्नान होईपर्यंत श्वासच सोडला नाही. याला पार बांधलं नेलं रस्त्याने. आता जाळणार. देवाला किवाले अरे म्हणे हा जळून जाईल नसताना. देवाला माहित होते मेलेलं नाही. आता देवाला सगळं कळतं. हा नसताना जळ म्हणून कानाजवळ गेले. अरे दानचंद मी पंडित बिंडित नाही काही नाही, स्वतः देव तुझ्याकडे आलो. बाबा तुझी कमीत कमी अशी का होईना मी भक्ती पाहिली तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल काय पाहिजे ते माग मला. आता भोले बाबा प्रसन्न झाल्यावर मागितलं पाहिजे ना. याने पाहिलं डोळे उघडून तर ब्राह्मण दिसला. परत डोळे झाकून घेतले. काशीच्या घाटावर घडलेली गोष्ट आहे. लक्षात.
किती विशेष असेल. परत देवाला वाटलं आता याने डोळे झाकले, परत सांगावं. परत देवाने सांगितलं, भो लागलं तर काय बोल, काय पाहिजे तुला. आता मी काहीच म्हणणार नाही, आता मात्र खरं सांगतो मी तुला दे. म्हणे तू देव का असाना, म्हणे बोल काय पाहिजे. आता खरं सांगावं, देव जर प्रसन्न झालं तर किती मागायला पाहिजे होते याने. हळूच कानात म्हणतो, पुढं कान करा. म्हणे काय, फक्त माझी पायलीभर बाजरी माफ करा, मी आत्ता उठून बसतो. म्हणजे देवाच्या मंदिरात गेलं तरी तुम्हाला मागता येत. म्हणतो देव लागला द्यायला, ही काय मन खोटी आहे का. अखंड देव द्यायला तयार आहे. अक्षरशः असं म्हणला आणि तो उठून बसला. तोपर्यंत देव गुप्त झाले. देव दारात येतो, देव घरात येतो, देव आपल्याला गंगेत दिसतो, जळीस्थळी कान्या कोपऱ्यात देव दिसतो. पण दिसण्याची दृष्टी आपल्याला नसल्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी संसारिक माणूस फसतो. देवघराला भक्ती सन्माने पूजिला, सन्माने पूजिला. देवघराला आला, देवघराला. म्हणून महादेवाला दुर्वा व्हायच्या. गणपतीला दुर्वा चालते आणि महादेवाला पण चालते. दुर्वा कोण कोण वाहतं? महादेवाला आजपर्यंत कोण दुर्वा वाहिलेलं आहे? दुर्वा वाहिल्याने काय मिळतं? वंशवृद्धी. काय होते? ज्याचं आयुष्य कमी आहे त्याने दुर्वा व्हावं. गणपतीलाही चालता आणि महादेवालाही चालतं. गणपतीला जसं दुर्वा वाहतात तसं महादेवाला वाहून बघा. महादेवाला बेल, महादेवाला कमळ, महादेवाला धोत्र्याचं फूल, फळ. आता धोत्र्याचं फळ कोणी खाऊ? ते महादेवाला वाहतात, काट्या काट्याचं. सगळे काटे महादेवाला द्या आणि तुम्हाला मात्र आनंद घ्या. देव म्हणतो तू किती काटे वाहा, पण मी तुला सुख देईल, आनंद देईल. कारण का की सगळ्यात जर विषय असेल तर धोत्र्याचं फळ आहे. तेही आपण म्हणतो ना, भांग धतूरे का भोजन, भांग धतूरे का भोजन, भस्म में भासा. हरि ओम हर 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 महादेव. देवानं 5 झाडं निर्माण केली. दुर्वा महादेवाने निर्माण केलेले आहे, लक्षात राहू द्या. धोत्र्याचं फूल जे झाड आहे ते महादेवाने निर्माण केलेलं आहे. भांग ही महादेवाने निर्माण केलेली आहे, बारीक लक्ष राहू द्या. जेणेकरून आपल्याला हे 5 झाडं माहिती पाहिजे. भांग धतुरा हे भगवान शंकराने निर्माण केलेले आहे. लोक म्हणतात भगवान शंकर गांजा पितात. कोणी सांगितलं? सांगा, कधी पिताना दिसला तुम्हाला? बम बम बोले. आता हे यांच्यासाठी हे सगळे चाळे. भगवान शंकराने कधीही गांजाला स्पर्श केलेला नाही. यांना मात्र 24 तास बम बम बोले. देव भोले बाबाचं नाव घेत्या. काय किती वाईट आहे. भगवान शंकराला भांग आवडते, मग तुम्ही भांग घ्या ना. ते त्या दिवशी काय करते माहिती? भांग अशी पायी असे धरत्या, गटागटा पित्या. भोले बाबाचा प्रसाद आहे म्हणजे. धतुरा आवडतो, मग धतुरा घ्या. भोले बाबांच्या नावाला बदनाम आहे काही गोष्टी. तुम्हाला जर व्यसन सोडायचं असेल तर 5 गोष्टी सांगतो. किती माणूस व्यसनी असेल सुटल्याशिवाय राहणार नाही. काही काही गोष्टी ऐका तुम्ही प्रवचनात, खूप सुंदर आहे. गुणनिधी नावाचा हा सदग्रस्त आणि देव राज, जसं काल आपण पाहिलं तसा देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे. कथा फार सुंदर आहे. बारकाई कधी कधी कथा पण आहे का, जेणेकरून आपला उद्धार होईल, आपल्या जीवनाचं सार्थक होईल. मुलांचं कसे संस्कार द्या ना, ह्या कथेवरून समजेल. ह्या कथेवरून तुम्हाला कळेल की काय आहे. देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे.
अतिशय धार्मिक आहे. राजाच्या घरी पुरोहित्य करतो आहे, पण मुलाकडं आईनं न लक्ष दिल्यामुळं पैसे यायचे, लेकराने मागायचे, आईनं द्यायचे. बाळ्या काय इथं बाळ्या नाव असलं तर लक्षात राहू द्या. काय पाहिजे तुला? म्हणजे काही नाही, एवढं पाहिजे. बाळ्याने पैसे घ्यायचे आणि सरळ जुगार खेळायला जायचा. शाळेत जात नव्हतं. बापाने विचारलं, वडिलाने विचारलं, पप्पाने विचारलं, बाळा कुठं गेला? बाळ्या शाळेत गेला. बाळा क्लासला गेला. कोण म्हणते? आई म्हणते. यांना लहानपणी कधीही पाठीमागं घालू नका. हे जर संस्कार आज लहानपणी मुलांना दिले, आपल्या मुलांना सकाळी उठवा, जा रे पांडुरंगाच्या मंदिरात, जा रे मारुतरायाच्या मंदिरात, जा रे भगवान शंकराच्या मंदिरात, एक तांब्या पाणी टाकून ही मुलांना शिकवा. आईनं उठव त्याला लवकर, सकाळी 5लाच उठव. 9 वाजेपर्यंत झोपू देऊ नका, 5ला उठवा, जा मंदिरात जाऊन ये, प्रार्थना करून ये, परमेश्वराला नमस्कार करून ये. हे आईनं पहिल्यांदा गुरु व्हायचं आहे. मुलाला आईनं न शिकवल्यामुळं मुलगा जुगार खेळायला लागला. मुलगा घरातलं सगळं विकायला लागला. हळूहळू बापाची अंगठी पण चोरली आणि जुगारला लावली. आणि तीच जुगाऱ्यानं एकदा तिकडून ब्राह्मण येत होता, त्यांना विचारलं की ही अंगठी घेतात? त्या ब्राह्मणाने सांगितली माझीची. कशी आली? म्हणजे तुमचा मुलगा लहानपणापासून इथं खेळायला येतो. त्यावेळेस कळालं बापाला की अरे आपला मुलगा खेळायला जातो, अजून आईनं सांगितलं नाही. सांगितलं मुलाला, सांगितलं तो आजपासून माझ्या घरात राहायचा नाही, मी एवढ्या कष्टाने कमवलं आणि तू जुगाऱ्यात घातलं. अक्षरशः मुलगा काढला. 3 दिवस उपाशी होता. जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर एका मंदिरात पाहिलं, आपल्याला काहीतरी खायला भेटेल म्हणून त्यांनी नैवेद्य घेतला पिंडीवरचा. फक्त पाहिला डोळ्याने. भगवान शंकराचं नुसता नैवेद्य पाहिलं तरी आपलं जीवनाचा उद्धार होतो, आपलं कल्याण होतं. डोळ्याने पाहिला ना तर तो खाणार. तेवढ्यात कोणीतरी चोर चोर म्हणलं आणि त्याच्या पाठीमागे लागलं. आणि म्हणून तो नैवेद्य पाहिलेलं पुण्य फक्त 3 दिवस उपाशी होता. 3ऱ्या दिवशी फक्त जंगलात नैवेद्य पाहिला आणि तो खायला सुद्धा भेटला नाही. भगवान शंकराच्या दरबारात जागा भेटली. भगवान शंकराने सांगितलं जा, तू कमीत कमी पिंडीजवळ बसला, आज तुला नैवेद्य दिसला नाही म्हणून स्वतःचा कपडा असतो असा थोडासा कोपरा फाडला आणि माझ्याजवळ पेटवला तो दिवा. ज्या मिनिटाला तू माझ्याजवळ दिवा पेटवला त्याच तुझ्या पाठीमागचा पापाचा कर्माचा लेप मी पुसलेला आहे. कारण पडता प्रकाश ज्योतीचा फासा तुटेल कर्माचा. पडता प्रकाश ज्योतीचा फासा तुटेल कर्माचा. हीच जनार्दन वाचा तोची पूर्वी मनोरथ. लक्षात राहू द्या. म्हणून दिवा पेटवा. तिने चोरी करायसाठी गेला होता, चुकून शर्ट थोडासा कोपरा फाडला, जिथं दिवा जाळत होता त्याच्यात टाकला, देवाजवळ प्रकाश पडला, त्याचं पूर्ण जे काही पापाचं प्रारब्ध देवाने पुसून टाकलं. जा माझ्या दरबारात तुला जागा आहे. दिवा लावा. लावता का दिवा तुम्ही? कोण लावला दिवा दररोज? आता हे पहा त्रिपुरी पौर्णिमा येईल, एवढे दिवे लावल्या जातात. कशासाठी? त्रिपुरी पौर्णिमा का साजरी केल्या जाते? म्हणा त्या राक्षसाचा वध केला म्हणून. असं नाही बाबा हो, सगळं समजून घ्या किती गोड आहे. फक्त दिवा लावायला जा दररोज. म्हणून पहिल्यांदा संध्याकाळी आपल्या खेड्यागावामध्ये काय करायचे, मंदिरात दिवा घेऊन जायचे, नाहीतर त्या दिव्याला तेल टाकून आणायचे. ते तिथं जा पण दिवाण्या त्याच्यात तेल टाका. कारण का? तेल जळे विघ्न टळे. नंदा दीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे ओलावा. ज्ञानाचा पाझर वैराग्याचा येतील गुरुराज. पाहण्यासी निर्मल मंदिर माझे येतील गुरुराज. पाहण्यासी निर्मल मंदिर माझे येतील गुरुराज. हो, आपल्याला लक्षात घ्या, जेणेकरून दिवा जाळला आणि भगवान शंकराचा नैवेद्य पाहिला, देवाजवळ जागा, कैलासात बसला होता. सांग आज तुला काय पाहिजे? राजा झाला त्या पुण्येनं.
म्हणून देवाच्या दरबारात गेलं की कोणातरी शिवभक्त असेल, कोणातरी देव असेल, तिथं अन्नदान करा, फार पुण्याची प्राप्ती होते. म्हणून लोक प्रदोषच्या दिवशी अन्नदान करतात. प्रदोष जर असेल, शुक्रवार असेल आणि तुळशीला जर दिवा लावला शुक्रवारच्या दिवशी, प्रदोष काळात भगवान शंकर आशीर्वाद देतात, आपलं सर्व पुण्य फळाला येतं. म्हणून तुळशीला शुक्रवारच्या दिवशी दिवा लावावं. कार्तिक महिन्यामध्ये प्रदोषच्या काळामध्ये फार पाणी तांब्या भरून ठेवावं, तांब्याचा तांब्या भरून ठेवावं. ते सकाळी ते पाणी टाकावं. तांब्यात असतं की सूर्यनारायणाचा वास असतो आणि पाण्यात भगवान विष्णूचा वास असतो. म्हणून तांब्याभर पाणी टाकावं. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत तुळशीजवळ. आपल्याला वेळ नाही तिकडं, फक्त एवढं सांगूया की त्याला दुसऱ्या जन्मात राजा बनवलं. राजा असताना त्यांनी सगळ्याला नंदादीप दिला, प्रत्येक महादेवाचा असो, सगळ्याला देवाला मंदिराला दिवा लावला आणि तिसऱ्या जन्मात तो कुबेर झाला. काय झाला? कुबेर. तुम्ही कुठं जात्या? कुबेराला. पण अगोदर तो कोण होता? फक्त एवढा दिवा लावला, चोरी करायच्या निमित्तानं गेला. दुसऱ्या जन्मात त्याने सत्कर्म केला आणि तिसऱ्या जन्मात कुबेर झाला. जवळजवळ काही 1000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकर आणि पार्वती काशीच्या घाट्यावर त्याला दर्शन द्यायला लागले. प्रत्यक्ष दर्शन दिल्यानंतर पार्वतीचं तप पाहिलं, पार्वतीचं तेज पाहिलं आणि पाहत राहत असताना पार्वतीला वाटलं का पाहतो, म्हणून पार्वतीने एक डोळा फोडला. त्याचा एक डोळा फोडलेला आहे कुबेराचा. कुबेराने सांगितलं, अगं आई, मी तुझं तप, तू किती भाग्यवान आहे की तुला अखंड भगवान शंकराचं दर्शन होत आहे. मी किती अभागी आहे. 1000 वर्ष तपश्चर्या करून मला आता फक्त भगवान शंकर 2 मिनिटं भेटतील आणि निघून जातील, म्हणून मी तुझ्याकडे पाहतोय. असं म्हणल्यानंतर त्याला पार्वतीने मांडीवर घेतलं. जा, आज तुला मी सगळ्या देवाचा राजा बनवते, सावकार बनवते. आणि म्हणून त्या पार्वतीच्या कृपेने आज तो कोण झाला? कुबेर झाला. क्या क्या नहीं दिया हमका प्रमाण दे, क्या क्या नहीं दिया प्रमाण दे. बस गए त्रिलोक शंभु तेरे दान से, प्रभु तेरे दान से, प्रभु तेरे दान से. जहर पिया जीवन दिया उदार तो, कितना उदार तो. आयो शरण बिहारी प्रभु जय हो. के निवासी नमो बार बार हो प्रभु, बार बार हो. आयो शरण बिहारी प्रभु, तार तार तू, प्रभु तार तार तू. जय भोलेनाथ. कुबेर बनवण्यापुरतं नाही राहायचं आपल्याला भगवान शंकरची भक्ती करायची. एक सुंदर दृष्टांत आहे, अतिशय आहे. भगवान शंकरला जर पाणी टाकायचं असेल तर ते खंड चालत नाही. आता बारकाईने ऐकायचं, बेलाचं पान सुद्धा तुटलेलं चालत नाही, अखंड. म्हणजे धारा जरी पाहिजे असेल तर त्याला सारखी धार पाहिजे. नाहीतर तू घे अर्ध, मी घेतो अर्ध, 3 जण पाणी टाकीत टाकायचं. एकदा धार लावली, देवाला सगळं अखंड आवडतं. लक्षात राहू दे, आज बारकाईने ऐकायला. बेलाचं पान असेल तर अखंड बिल्वपत्रच्छ असं म्हटलेलं आहे. लक्षात राहू दे, बेलाचं पान सुद्धा अखंड, तुटलेलं नाही. 2च पान नाही, 3. बेलाचं पान जर धारा पाहिजे असेल तर अखंडच पाहिजे. अखंड मंडलाकारम म्हणताय त्याला, म्हणून अखंड, हे लक्षात राहू द्या. जसं आपण वेरूळचं घृष्णेश्वर कोणी पाहिलं, बरोबर काला दर्शन करून आले, हे घृष्णेश्वर कोणाचे पुण्य निर्माण झालं, बरोबर करा म्हणा. तुम्हाला कशाला आणलं बाबा?
अरे वेरूळच्या भोलेनाथा भोलेनाथा हो दर्शन द्यावे आता माझ्या वेरूळच्या भोलेनाथा भोलेनाथा दर्शन द्यावे आता दर्शन द्यावे आता दर्शन द्यावे आता